चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हा 100% होणार आहे 2000 पार। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागला की मोदी सरकारमुळे का व कधी होणार आहे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 2000 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो। आता या ठिकाणी सतत जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हा भविष्यात 100% होणार आहे 2000 पार। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारायला लागलाय की खरंच मोदी सरकारमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हा 2000 होणार आहे का, आणि मोदी सरकारमुळे जर कांद्याचा बाजारभाव हा 2000 होणार असेल तर याच्यासाठी आम्हाला आणखीन किती वाट पाहावी लागू शकते। चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। तर सर्वात महत्त्वाचा हा पहिला प्रश्न उद्भवतो की मोदी सरकारचा आणि कांद्याच्या बाजारभावातील तेजीचा काय आहे या ठिकाणी सहसंबंध। तर प्रथम आपल्याला काय करतो हा सहसंबंध काय आहे हे समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की कांद्याचा बाजारभाव हा का आणि कधीपर्यंत होऊ शकतो 2000 पार। जर आपण सर्वांनी बघितलं तर 2 दिवसापूर्वी मोदी सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतला आणि कांद्याच्या खरेदीला या ठिकाणी परमिशन दिली। आता ही कांदा खरेदी आता प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी 2-4 दिवसाचा कालावधी जाईल। NCCF आणि नाफेड कांद्याची खरेदी भरघोस प्रमाणात करणार आहे। मोदी सरकारनं कांद्याला दिलेला जो भाव आहे तो 12 रुपये 35 पैसे प्रति किलो आहे। आणि सध्या मार्केटमध्ये कांद्याचा बाजारभाव काय सुरू आहे तर मार्केटमध्ये जो कांद्याचा बाजारभाव सध्या सुरू आहे तो 7 रुपये प्रति किलो पासून 11 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे। काही ठिकाणी तर ही दर पातळी 10 रुपयाच्या खालीच आहे, 10 रुपयाच्या वर दर पातळी क्वचित बाजार समित्यांमध्ये दिसून येत आहे। आता मोदी सरकारमुळे भविष्यात कांदा हा 2000 पार का जाणार तर लक्षात घ्या मित्रांनो, मागच्या वर्षी मोदी सरकारने कांदा खरेदी कधी सुरू केली होती तर मागच्या वर्षी मोदी सरकारने कांदा खरेदी ही जूनच्या शेवटच्या आठवड्यात केली होती। यंदा मोदी सरकार कांदा खरेदी जवळपास आपण जर बघितलं तर एक्झॅक्ट फिगर काढून बघा, जवळपास 40 ते 45 दिवस अगोदर सुरुवात करत आहे, म्हणजे एक तर 1.25 ते 1.5 महिना अगोदर। आता मोदी सरकार एवढ्या घाईनं कांदा खरेदी का करत आहे? यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन 11% घटले आणि तरी देखील मोदी सरकार जवळपास 1.5 महिना अगोदर कांदा खरेदी सुरू करत आहे। या ठिकाणी काही गोष्टी समजून घ्या। काय समजून घ्यायचंय? ही गोष्ट समजून घ्या की भविष्यामध्ये अल निनोचं सावट आहे, त्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडणार। यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात कांदा उत्पादन कमी होणार। आता दोन्ही हंगामात जर कांदा उत्पादन कमी झालं तर याचा फटका ग्राहकांना बसणार आणि ग्राहकांचा रोष सरकारला या ठिकाणी जो आहे तो भोगावा लागणार। आपण बघितले की कांद्याच्या महागाईमुळे सरकार कोसळली आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये ऐन फेस्टिवल सीझन जेव्हा येईल ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात तेव्हा कांद्याचा बाजारभाव भयंकर वाढला तर ग्राहक चिडणार आणि याचा जो आहे तो फटका सरकारला बसू शकतो। हे व्हायला नको म्हणून सरकारने सावधगिरीचा पवित्रा या ठिकाणी घेतले की भविष्यात कांदा बाजारभाव हे 100% भडकणार आहे।
मग भविष्यात कांदा बाजारभाव भयंकर वाढणार आहेत म्हटलं, आज स्वस्त मिळतोय तर खरेदी करायला काय हरकत आहे का? अजिबात नाही. म्हणून मोदी सरकारनं काय केलंय, की हा पवित्रा घेतलाय, की बाबा आपण जर आज कांदा खरेदी केली तर भविष्यामध्ये महाग कांदा खरेदी करायची गरज पडणार नाही आणि आज हा कांदा जर आपण 4-2 रुपयाच्या फरकाने जरी विकला तरी महागाई जास्त काय वाढणार नाही. यामुळे होणार काय? तर यामुळे काय आहे, की अगोदरच 11% उत्पादन यंदा कमी आहे. मागच्या वर्षीपेक्षा सध्याच्या कंडिशनला विचार केला तर मागच्या वर्षीच्या मे महिन्याची तुलना या वर्षीच्या मे महिन्यासोबत केली तर 20 ते 22% कांद्याची आवक मार्केटमध्ये कमी आहे. मोदी सरकार कांदा खरेदी करणार, त्याबरोबर व्यापारी सुद्धा कांदा खरेदी करणार आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सगळेजण कांदा खरेदी करणार. पण कास्तकार बांधवाला आपल्यासारख्या YouTube चॅनलच्या माध्यमातून जी माहिती मिळाली, की भविष्य फार उज्ज्वल आहे, कांदा पक्का वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा विचार केला आणि मी पण नेहमी सांगतो, की बाबा भविष्यातील असणारं हे सोनं सध्या पितळच्या भावात विकायचं नाही आणि हे मान्य केले बऱ्याच जणांनी आणि त्यामुळं आपल्यापाशी असणारा लो ग्रेडचा कांदा सगळेजण विकून टाकायलेत आणि जो A1 क्वालिटीचा कांदा आहे, जे माझे सक्षम कास्तकार बांधव आहेत, की जे साठवू शकतात त्यांच्या परीनं ते साठवणूक करत आहेत आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ते या ठिकाणी कांदा विक्रीस आणणार आहेत. म्हणजे काय? एक तर उत्पादन कमी आहे, त्यामुळं आवक कमी. शिवाय आता कास्तकार बांधव इथून पुढे विक्रीसुद्धा जास्त करणार नाहीत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, व्यापारी आणि मोदी सरकार खरेदी करणार म्हणजे विकणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि हे आहे मागणी पुरवठ्याचं या ठिकाणी सूत्र, की मागणी वाढत आहे, पुरवठा घटत आहे आणि अशा परिस्थितीत कांद्यासाठी अच्छे दिन म्हणजे चांगले दिवस येण्याची ही वेळ आहे. तरी देखील तुम्हाला कांदा बाजारभाव 2000 पर्यंत पोहोचण्यासाठी थोडीशी कळ सोसावी लागेल. यासाठी जून महिन्यापर्यंतची वाट बघावी लागेल. बघा, मी कुणाला खुश करण्यासाठी अलीकडची तारीख सांगत नाही. जे फॅक्ट्स आहेत ते सगळे चेकआउट करतो. यावर पूर्ण अध्ययन, रिसर्च केलं जाते मग ते तुमच्यासमोर मांडले जाते. तर यानुसार आमच्या टीमनं जे अध्ययन केले त्यानुसार कांदा बाजारभाव जो आहे तो आपल्याला जून महिन्यात जबरदस्त सुधारताना दिसेल आणि या सुधारणेमध्ये कांदा बाजारभाव जर जून महिन्यात पाऊस हा कमी पडला तर आपल्याला 2000 पार होताना दिसेल आणि जर पाऊस व्यवस्थित पडला, कांदा लागवड थोडीशी झाली तरी देखील तुम्हाला सांगतो 15 जुलैपर्यंत कांदा हा 2000 पार जाण्याचे चान्सेस जवळपास 90% आहेत. 5-10% आता कसं राहते याच्यामध्ये, की काही आणि या ठिकाणी प्रतिकूल घटना घडली तर त्यानुसार मग कांद्याचे बाजारभाव कमी राहू शकतात. पण एक तर कांदा 2000 किंवा त्याच्या जवळपास 100% पोहोचणार. पण याला कारणीभूत मोदी सरकार असणार आहे, कारण मोदी सरकार कांदा खरेदी करते म्हटलं तर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट मार्केटमध्ये पडत असतो, तो पडलाय आणि याच्यामुळेच कांदा बाजारभावात तेजी येणार. ही तेजी कांदा बाजारभाव जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या मध्यापर्यंत हमखास 2000 पर्यंत पोहोचवणार. विक्रीचं कसं करायचं लक्षात घ्या. मी तुम्हाला नेहमी सांगत आहे, की भविष्यातील सोनं पितळच्या भावात विक्री करू नका. म्हणजे सध्या जोड कांदा, सालपट निघालेला कांदा, पापुद्रा निघालेला कांदा, वेडावाकडा कांदा आणि लो ग्रेडचा कांदा सगळा विक्री करून टाका या तेजीत, कारण हा कांदा काही टिकत नाही. मग A1 क्वालिटीचा कांदा 45-55 mm वरचा आहे तो राखून आणि रोखून ठेवा, जो कांदा तुम्हाला जुलै-ऑगस्ट महिन्यात 4 ते 5 हजाराचा दर प्राप्त करून देऊ शकतो. सरतेशेवटी आपली आर्थिक अडचण बघा, त्यानुसार व्यक्तिगत निर्णय घ्या. आपण निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात, पण एक भविष्याची कांद्याच्या बाजारभावाची दिशा काय आहे हे सांगण्याचा माझा असणारा हा समर्पक आणि प्रामाणिक छोटासा प्रयत्न. त्यानुसार विचार करून निर्णय घ्या. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती आता कशा पद्धतीने राहणार आहे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेतीमित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्या सर्वांना आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओ जरूर लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्की या ठिकाणी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला आत्तापर्यंत ऑल केलं नसेल तर करून घ्या. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.